नमस्कार. प्रदेश अध्यक्ष तसेच आमच्या रायगडचे खासदार सुनीलजी तटकरे साहेब यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आज सुनील तटकरे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना 70 वर्ष पूर्ण होत आहेत. तर त्या 70 वर्ष पूर्ण होत असताना आम्ही पनवेल शहर महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आम्ही एक अनोखा आणि वेगळा एक संकल्प केलेला आहे. तो संकल्प म्हणजे असा आहे की पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये कामोठा शहर, खारघर शहर, कळंबोली शहर, रोडपाली शहर तसेच खारघर शहर इथे आम्ही 70 झाडे लावणार आहोत. तर 70 झाडे फक्त लावत नसून पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये ज्या काही राखीव जागा आहेत त्या राखीव जागांवरती आम्ही झाडे लावणार आहोत. आम्ही जांभळाचं झाड, त्याच्यानंतर शेवग्याची शेंग, त्याच्यानंतर अडुसाचं झाड, आवळ्याचं झाड अशा वेगवेगळ्या पद्धतीची आम्ही 70 फुलांची झाडं लावणार आहोत आणि फळांची झाडं लावणार आहोत. ही झाडे लावत असताना ही फक्त तात्पुरती झाडं न लावता त्याचं संवर्धन कसं होणार आहे आणि त्याचं भविष्यामध्ये कसं, आता नवी मुंबई महानगरपालिका खूप झपाट्याने वाढत आहे. तर इथे वेगवेगळ्या बिल्डिंग्स आणि वेगवेगळे जेव्हा कन्स्ट्रक्शन येत आहेत तेव्हा त्याच्यामध्ये झाडांची खूप मोठ्या प्रमाणामध्ये हानी होत आहे. तर त्याकरिता पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये ज्या राखीव जागा आहेत तिथे आम्ही हे झाडं लावत आहोत. आणि त्याच पद्धतीने संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मी आदरणीय तटकरे साहेबांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा देते. तसेच हे आम्ही 70 झाडे लावत असताना रश्मी जोशीताई ह्या पर्यावरण तज्ज्ञ आहेत आणि त्यांच्या सहकार्याने आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही 70 झाडे आम्हाला त्यांनी पुरवली आहेत आणि ती 70 झाडे आम्ही संपूर्ण महानगरपालिका क्षेत्रामध्ये प्रत्येक शहरामध्ये लावत आहोत. हा आमचा संकल्प आहे. आणि साहेब, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्ही 27 व्हा. धन्यवाद. माननीय प्रज्ञाताई चव्हाण यांनी खूप आगळा वेगळा आणि अतिशय म्हणजे काळाची गरज असलेला असा अनोखा एक उपक्रम आणि 70 प्रत्येक ठिकाणी 10-10, 15-15 अशी खारघर, पनवेल अशी लावायची. आणि त्याच्यामध्ये आंबा आहे, फळाची झाडं, माननीय प्रज्ञाताई चव्हाण यांनी खूप आगळा वेगळा आणि अतिशय म्हणजे काळाची गरज असलेला असा अनोखा एक उपक्रम प्रत्येक ठिकाणी 10-10, 15-15 अशी खारघर, पनवेल अशी लावायची. प्रज्ञाताई नेहमीच प्रोत्साहन उपक्रम हाती घेत असतात. या निमित्तानं साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांनी आज उपक्रम घेतला. त्यामध्ये सगळ्याच महिला तर सहभागी आहेत, पण ह्याच्या पुढे कोणतेही उपक्रम असतील त्याच्यामध्ये सगळ्या महिला त्यांच्यासोबत कायम असतील, सोबत त्यांच्या.